हॅलो, हाय सर्वांना. तर हे बघा, माझ्याकडे हे आहे चिकाचं दूध आणलेलं आहे आपण. तर आपल्याला याचं बनवायचं आहे खरवस आणि या चिकाच्या दुधाच्या वड्या. तर सगळ्यात आधी आपण हे दूध गाळून घेऊया. आता आपण यातलं हे दूध अर्ध अर्ध करून घेऊ. आपल्याला याच्या काही वड्या बनवायच्यात आणि काही जे आहे ते आपण खरवस बनवून घेऊया. आता आपल्याला ज्याच्या वड्या बनवायच्यात त्यामध्ये आपल्याला टाकायची आहे ही पिठी साखर. ही पिठी साखर पटकन विरघळते, त्यामुळे मी ही टाकून घेते. थोडंसं गोडच छान लागतं हे. यामध्ये आपण ही साखर टाकून घेतली. तुम्हाला कितपत गोड आवडतं त्या हिशोबाने तुम्ही यामध्ये साखर टाकून हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय साखर विरघळेपर्यंत. तर हे बघा, साखर जी आहे ती पूर्णपणे वितळलेली आहे. आता इथे मी हे केकचं भांडं घेतलंय आणि यामध्ये आपल्याला हे जे दूध आहे ते टाकून घ्यायचंय. तर याच्यात वरतून आपल्याला टाकायचा आहे हा पिस्ता. आता इथे मी हे पाणी उकळत ठेवलंय. आता यामध्ये आपल्याला हे ठेवून घ्यायचं आहे आणि 20 ते 25 मिनिटं हे आपल्याला छान वाफवून घ्यायचंय. तर आता आपण दुसऱ्या प्रकारचा खरवस बनवूया. आता या गॅसवरती ठेवायची आहे आपल्याला ही कढई आणि हे जे दूध आहे ते आपल्याला यामध्ये आता टाकून घ्यायचंय. आता आपण हे जे दूध ठेवलंय आपल्याला याला फक्त असं थोडंसं ढवळत राहायचंय. तर हे बघा, आता हे हळूहळू असं घट्ट व्हायला लागले है ना. आणि विशेष म्हणजे हे गाईच्या दुधाचं नाहीये, म्हशीच्या दुधाचं आहे. यामध्ये जर तुम्हाला आवडत असेल तर वेलची पावडर सुद्धा टाकू शकता किंवा जायफळ सुद्धा टाकू शकता. हे बघा किती छान ते तयार झाले. तर आपल्याला यात लगेच सुरुवातीला साखर नाही टाकायची आहे. साखर आपल्याला नंतर टाकायची आहे. थोडंसं यातलं पाणी जे आहे ते आटून गेलं की मग आपल्याला साखर टाकायची आहे. जर आपण लगेच साखर टाकली तर मग ते खूप रफ होतं, छान असं मऊ नाही होणार, मग ते खूप रफ लागेल. त्यामुळे आपल्याला नंतर साखर टाकून घ्यायची आहे यामध्ये. तर हे बघा, यातलं पाणी जे आहे ते आता थोडं कमी झालंय. तर इथे मी अर्धी वाटी साखर टाकून घेतली. आता छान व्यवस्थित मिक्स करायचं आणि परत याला थोडं ड्राय होऊ द्यायचं. हे बघा, जे वाफवण्याचं होतं ते पण आपलं इथं तयार झालंय. ह्याला आपण असं चेक करून बघायचं. हे बघा, चाकू जो आहे तो छान क्लीन निघालाय. म्हणजेच आपला जो खरवसच्या वड्या आपल्याला पाडून घ्यायच्यात ते छान असं तयार झालेलं आहे. आता हे बघा, यात साखर टाकलेली आहे. याचा पण छान मस्त असा रंग बदललाय आणि हे पण आपलं तयारच होत आलंय. 1-2 मिनिटं फक्त यातलं थोडं जे पाणी राहिलेलं आहे ते पण थोडं आटलं पाहिजे. हे बघा, अशा प्रकारचा आपला हा दाणेदार छान खरवस तयार झालाय. हे बघा, दिसायला पण किती सुंदर दिसतंय ना. तर हे बघा, छान मस्त पैकी आपला हा खरवस इथे तयार झालेला आहे. हा आहे दाणेदार खरवस आणि याच्या आपण वड्या सुद्धा करून फ्रीजमध्ये ठेवायचं. छान मस्त गार झालं की मग हे आपल्याला खाता येते. खूप छान टेस्ट लागते गार झाल्यावर. हे बघा, किती छान मस्त सॉफ्ट अशा त्याच्या वड्या सुद्धा पडतायत. तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की ट्राय करून बघा. खूप छान मस्त रेसिपी आहे ही. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. चला तर नंतरच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय सर्वांना.